UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यावर चर्चा। सीएम पदासाठी 2.5 वर्ष आणि 2-2-1 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा। सूत्रांची माहिती। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1 चा फॉर्म्युला नक्की होण्याची शक्यता। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री। दादा गट आग्रही। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी पहिला मान फडणवीसांना, दादा गटाला मान्य। सूत्रांची माहिती। शिंदे, फडणवीस आणि दादांची आज दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेची शक्यता। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघं एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। सुरुवातीला 1 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील आणि पुढील 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल, रोहित पवारांचा अंदाज। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार, मोदी शहा ठरवणार तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागणार। मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री पदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव मानेंसह रवी राणांची फडणवीसांच्या नावाला पसंती। मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा नाही, 2-2-1 वर्ष मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला शक्य नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। निवडणुकीतील अपयशानंतर नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी। पटोले आज राहुल गांधींना भेटणार, राजीनाम्यावर चर्चा करणार। सूत्रांची माहिती। पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही तर सामूहिक। पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीतिसंगमावर भेट। थोडक्यात वाचलाच, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। वडीलधाऱ्या व्यक्तीची भेट झाली की आशीर्वाद घेतच असतो, रोहित पवारांसोबतच्या भेटीवर दादांची प्रतिक्रिया। तर काका असल्यानं पाया पडणं जबाबदारी, रोहित पवारांचं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांना। विधानसभेच्या निकालावर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। देवाभाऊ भावी मुख्यमंत्री, नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनर। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी। आजपासून 20 डिसेंबरपर्यंत संसदेचं हिवाळी अधिवेशन। वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार। भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत फडणवीस, महाजन बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता। तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकरांनाही संधी मिळण्याचा अंदाज। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणीची शक्यता। कोर्ट काय निर्णय देणार, सर्वांचं लक्ष। झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री। सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। मध्य रेल्वेवर 26 ते 28 नोव्हेंबर रात्रकालीन ब्लॉक। 14 मेल एक्सप्रेस 35 ते 40 मिनिटं विलंबाने धावणार। ठाणे स्थानकातही थांबणार। निवडणुका संपताच गोकुळचा दूध उत्पादकांना झटका। गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात। गोकुळ गाईचं दूध 30 रुपयांनी खरेदी करणार। मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल। मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत। तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। कशेडी घाटाच्या नवीन बोगद्यातील वाहतूक शनिवारी दुपारपासून बंद। बोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचं काम सुरू। पर्थ कसोटीवर टीम इंडियाची पकड मजबूत। विजयासाठी कांगारूंचं 5 गडी बाद करण्याचं आव्हान। दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजच्या 3 विकेट तर बुमराहच्या 2 विकेट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।